आपलं स्वागत आहे। आज आपण गणित शिकणार आहोत, ते पण सांकेतिक चिन्ह बदलणे म्हणजे ABCDच्या माध्यमातून। हे गणित कसे येतात, काय येतात, हे कोणत्याही परीक्षामध्ये येऊ शकतं। जसं की हे पोलीस भरतीचं म्हणजे पोलीस भरतीचं पण एक्झाममध्ये पण येऊ शकतं। APSC MPSC मध्ये काही क्वेश्चन असतात पण असे येऊ शकतात। आपण हे 3 गणित एकदम चांगल्या पद्धतीने या बघा। याची किंमत दिलेली आहे आपल्याला, बीची, पीची वगैरे वगैरे। कशी किंमत काढायची आहे बघा। इथं पी दिसतोय तुम्हाला, इथं पण पी दिसतोय तुम्हाला। पीची किंमत काय आहे तिथं 7 आहे, 7 आहे बरोबर। आणि ओ ची किंमत ओ, हे बघा ओ ची किंमत इथं दिलेली आहे 2, 2। आणि एस ची किंमत दिलेली आहे 3, 3। आणि आईची किंमत आपल्याला दिलेली आहे 5, हे बघा 5। आणि बी ची किंमत आपल्याला माहितीच आहे, बी ची किंमत आहे बी ची 1। एल ची किंमत आहे 6, 6। हे उलटत नाही आहे, ओके। आणि बी ची किंमत दिलेली आहे 5, हे आपलं उत्तर आलेलं आहे, ओके। तसंच आपण दुसरं गणित बघूया। दुसरं गणित थोडं वेगळं आहे पहिल्या गणितापेक्षा, पण आपण ते शिकूया। मी इथं एका साईडला ABCD लिहिलेली आहे। कशासाठी लिहिलेली आहे? कारण की आपल्याला लक्षात राहिले पाहिजे की ABCD कारण A पर्यंत Z पर्यंत हे 26 अक्षर असतात, म्हणजे माळा असतात ABCDच्या। आणि हे आपण कसे बघणार आहोत, इथं दिलेली आहे सी किती स्थानावर आहे? 3ऱ्या स्थानावर बरोबर। ओ कितल्या स्थानावर आहे? 15 स्थानावर आहे, हे बघा 15 स्थानावर आहे। त्याची किंमत दिलेली आहे, डबल ओ आहे म्हणून इथे डबल 15 आलेले आहे बरोबर। के हा 11व्या स्थानावर आहे म्हणून 11 दिलेले आहे। आणि हा डी हा कितल्या स्थानावर दिलेला आहे? आपल्याला याचं काढायचं आहे, DOAALL याचं उत्तर आपल्याला काढायचं आहे। डी हा 4थ्या स्थानावर आहे बरोबर। इथं आपण 4 लिहून घेऊ, म्हणजे एकदम सोपी पद्धत तुम्हाला सांगते आहे मी। आणि 4 लिहिले। ओ ची किंमत काय आहे? 15 बरोबर, 15। आणि एल ची किंमत काय दिलेली त्यांनी? डबल एल आहे, आपल्याला 12 12 लिहावं लागेल, 12 12, ओके। उत्तर आलेलं आहे 4 15 12 12, ओके। याच्यासारखंच आहे जे आपण ते पहिलं गणित शिकलेलो होतो, त्याचं गणित आपण हे बघा इथं दिलेलं आहे। आपल्या ए ची किंमत काढलेलीच आहे, दुसऱ्याची पण किंमत काढलेलीच आहे। आपल्याला काढायची आहे तिसऱ्याची किंमत। कशी? हे बघा इथं कारण ई दिलेला आहे, इथं पण ए दिलेला आहे। हा ई कितल्या स्थानावर आहे? 4थ्या स्थानावर आहे, म्हणजे हा 2 2। ई ची किंमत आली 2। तर एच ची किंमत काय आहे? एच ची किंमत दिलेली आहे 8, 8। हे ते तिसरं गणित आहे, हे पहिल्या गणितासारखंच आहे, पण जे हे गणित होतं हे दुसरं गणित ABCD वर अवलंबून होतं। तर आपल्याला बघून घ्यायचं आहे की ABCD वर आहे का क्रमांकावर आहे। जर असे क्रमांक वगैरे दिलेले असतील, अंक वगैरे दिले असतील की 7 5 3 4 काय जे दिलेले असतील ते, आणि जर तिथं क्रमांक वगैरे अंक वगैरे दिले नसणार तर ते गणित ABCD मध्ये नसणार। तर आपण इथली जी किंमत असते तुम्हाला सांगलेली आहे ती मी किंमत टाकलेली आहे, दिसते आहे तुम्हाला। ते ए ची किंमत काय म्हणतात? ई ची किंमत आहे 4, 4। आणि एच ची किंमत आहे 2। टी ची किंमत इथं दिलेली आहे, टी ची किंमत 2 दिलेली इथं पण। आणि व्ही ची किंमत 4 दिलेली आहे, आणि आर ची किंमत 4 दिलेली आहे। म्हणजे वेगळ्या पॉइंट घेऊन उत्तर काढू शकता, ठीक आहे। तुमच्या हे सगळ्यात काही लक्षात आले जर असेल तुम्ही नोटबुक वगैरे याच्यामध्ये हे लिहू शकता। जर तुमच्या मनाचे वगैरे काही गणित वगैरे असतील YouTube वरती हे गणित बघू शकता तुम्ही,
आजची रेसिपी इथेच संपते. धन्यवाद.